नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन हा पॉईंट संपवलेला आहे. त्यानंतर त्या टॉपिकमधला पुढचा पॉईंट आपण अभ्यास करणार आहे, पल्मोनरी व्हॅल्यूम्स अँड कॅपॅसिटी. मीन्स लंग व्हॅल्यूम्स अँड कॅपॅसिटीज विच इन्क्लूड्स देअर नॉर्मल व्हॅल्यूम्स. आपल्या लंगमध्ये काही नॉर्मल व्हॅल्यूम एअरचे असले पाहिजे, काही नॉर्मल कॅपॅसिटी आहेत आपल्या लंगमध्ये. मग त्याच्याशी रिलेटेड आपल्याला काही डेफिनेशन अभ्यास करायचे आहेत. त्या डेफिनेशन कुठल्या आहेत बघा. फर्स्ट, टायडल व्हॅल्यू. ही नॉर्मली किती असायला पाहिजे? 500 ml. टायडल व्हॅल्यू TB म्हटलं जातं. मग टायडल व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यूम ऑफ एअर inspired or expired during normal breathing. आपण जेव्हा नॉर्मल ब्रीदिंग करतो तेव्हा इन्स्पिरेशन केलेली किंवा एक्सपिरेशन केलेली जी व्हॅल्यूम ऑफ एअर आपण काढणार आहे ती इतकी यायला पाहिजे, 500 ml. त्याला म्हणायचं टायडल व्हॅल्यू. नॉर्मल ब्रीदिंग करत असताना जी नॉर्मल इन्स्पायर्ड केलेली आणि एक्सपायर्ड केलेली व्हॅल्यूम ऑफ एअर आहे ती म्हणजे टायडल व्हॅल्यू. दुसरी आहे IRV, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॅल्यू. नॉर्मली किती असायला पाहिजे? 2000 to 3000 ml. मग इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॅल्यू म्हणजे काय? व्हॅल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड इन्स्पिरेशन. फोर्स्ड इन्स्पिरेशन म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त हवा आत घेतल्यानंतर जी व्हॅल्यूम निघणार आहे एअरचं म्हणजे इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॅल्यू इतकं असलं पाहिजे. पुढचं एक्सपायरेटरी रिझर्व व्हॅल्यू किती असायला पाहिजे? नॉर्मली 1000 to 1100 ml. मग ERV म्हणजे काय? व्हॅल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड एक्सपिरेशन. जास्तीत जास्त बाहेर पडेल तितकी हवा तुम्ही बाहेर टाकला की जे व्हॅल्यूम ऑफ एअर निघणार आहे ते म्हणजे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॅल्यू. व्हॅल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड एक्सपिरेशन. ही व्हॅल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड इन्स्पिरेशन IRV. व्हॅल्यूम ऑफ एअर ड्युरिंग फोर्स्ड एक्सपिरेशन ही किती असायला पाहिजे? 1000 to 1100 ml. पुढची डेफिनेशन डेड स्पेस, DS म्हटलं जातं, 150 ml. व्हॅल्यूम ऑफ एअर प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक्ट from nose to terminal bronchiole but not involved in exchange of gas. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जी व्हॅल्यूम ऑफ एअर आहे पण एक्सचेंज ऑफ गॅस मध्ये ती इन्व्हॉल्व होत नाही ती म्हणजे डेड स्पेस. मग रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे नोज पासून सुरुवात झाली होती आणि कुठपर्यंत गेली? टर्मिनल ब्रॉन्क्युल. ह्यामध्ये जे व्हॅल्यूम ऑफ एअर आहे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये ते म्हणजे डेड स्पेस 150 ml. पुढचे डेफिनेशन रेसिड्युअल व्हॅल्यू किती आहे? नॉर्मली 1100 to 1200 ml. मग रेसिड्युअल व्हॅल्यू म्हणजे RV म्हणजे काय? व्हॅल्यूम ऑफ एअर इन remain in lung and dead space after forceful expiration. म्हणजे जास्तीत जास्त निघल तितकी हवा तुम्ही बाहेर टाकला लंगमधनं तरी सुद्धा काही जी एअर आपल्या लंगमध्ये आणि डेड स्पेसमध्ये राहते त्या एअरचं व्हॅल्यू काढलं की रेसिड्युअल व्हॅल्यू ही निघते. तुम्ही फोर्सफुल एक्सपिरेशन केल्यानंतर जी एअर लंगमध्ये
आणि डेड स्पेसमध्ये राहणार त्याचं व्हॅल्यूम काढल्यानंतर रेसिड्युअल व्हॅल्यूम निघतं ते नॉर्मली इतकं असायला पाहिजे 1100 to 1200 ml. पुढचं लंगच्या कॅपॅसिटी दिलेल्या आहेत शेवटच्या ह्या. टोटल लंग कॅपॅसिटी म्हणजे कशी बघा, व्हॅल्यूम ऑफ एअर that lung can be hold. Volume of air that lung can be hold after maximum forceful inspiration. तुम्ही जास्तीत जास्त हवा लंग मध्ये घ्यायची, मग आपल्या लंगची ती किती एअर होल्ड करण्याची कॅपॅसिटी आहे त्याचे व्हॅल्यूम तुम्ही काढणार. टोटल लंग कॅपॅसिटी किती असायला पाहिजे, 5200 to 5800 ml. म्हणजे काय बघा अजून एकदा लंग कॅपॅसिटी, व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट लंग कॅन होल्ड आफ्टर मॅक्सिमम इन्स्पिरेशन. हवा आत घेतल्यानंतर आपल्या लंगमध्ये आपण किती एअर ठेवू शकतो त्याचं व्हॅल्यूम निघणार म्हणजे लंग कॅपॅसिटी. आणि शेवटची डेफिनेशन व्हायटल कॅपॅसिटी VC, व्हॅल्यूम ऑफ एअर or amount of air which can breathe out after forceful inspiration. तुम्ही जास्तीत जास्त हवा घ्यायची आहे आणि जास्तीत जास्त हवा बाहेर टाकायची, मग जी एअरचं व्हॅल्यूम निघणार, व्हॅल्यूम ऑफ एअर दॅट कॅन ब्रीथ आउट, तुम्ही बाहेर टाकला ती केव्हा, आफ्टर मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. जास्तीत जास्त हवा तुम्ही आत घेतला आणि मग जास्तीत जास्त हवा बाहेर टाकला, मग त्या एअरचं जे व्हॅल्यूम निघणार ते व्हायटल कॅपॅसिटी. अँड इट इज द सम ऑफ टोटल टायडल व्हॅल्यू IRV, ERV आणि नॉर्मली व्हायटल कॅपॅसिटी ही एवढी असली पाहिजे 4100 to 4600 ml इतकी असली पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या आपल्या पल्मोनरी व्हॅल्यूज अँड कॅपॅसिटीज झाल्या. ह्या सगळ्या आपल्या पल्मोनरी व्हॅल्यू म्हणजे लंग व्हॅल्यू अँड कॅपॅसिटी ह्या सगळ्या नॉर्मल व्हॅल्यू आहेत. ह्याच्या डेफिनेशन सगळ्या महत्त्वाच्या आहेत. टायडल व्हॅल्यू इतकी पाहिजे, IRV इतकी पाहिजे, ERV इतकी पाहिजे, डेड स्पेस एवढी पाहिजे, रेसिड्युअल व्हॅल्यू इतकी पाहिजे, टोटल लंग कॅपॅसिटी इतकी पाहिजे आणि व्हायटल कॅपॅसिटी इतकी पाहिजे. हे सगळ्या डेफिनेशन आपल्याला माहीत असल्या पाहिजेत, कारण आपल्या लंगच्या नॉर्मल व्हॅल्यूज आहेत, ह्या पल्मोनरी नॉर्मल व्हॅल्यूज आहेत, त्याच्या व्हॅल्यूज आणि कॅपॅसिटीज ह्याचा अभ्यास आपण केला. ह्या डेफिनेशन आणि त्याचा अमाऊंट ऑफ एअर किती असला पाहिजे, अमाऊंट ऑफ एअर म्हणजेच व्हॅल्यूम ऑफ एअर किती असला पाहिजे हे आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर टॉपिकमधला पुढचा पॉईंट आहे रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग. आपलं जे रेस्पिरेशन होणार आहे म्हणजे जे ब्रीदिंग होणार आहे ह्याला रेग्युलेट करायचं काम आपल्या बॉडीमध्ये कोण करतं, हा पॉईंट. मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन और मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग इज अंडर ड्युएल कंट्रोल, अंडर नर्वस कंट्रोल अँड केमिकल कंट्रोल. म्हणजे आपल्या शरीरामध्ये हे जे ब्रीदिंग रेग्युलेशन करायचं काम करणार आहेत हे ड्युएल कंट्रोलमध्ये होणार आहे. ड्युएल म्हणजे त्याला दोघं जण कंट्रोल करतात. दोघं जण कोण, एक नर्वस कंट्रोल आणि दुसरा केमिकल कंट्रोल. ह्युमन अडल्ट ब्रीथ्स 12 times per minute and newborn breathes 44 times per minute. जो ह्युमन अडल्ट आहे प्रत्येक मिनिटाला 12 टाइम्स त्याचं ब्रीदिंग होतं आणि जो न्यू बॉर्न आहे नुकतं जन्मलेला त्याचे ब्रीदिंग रेट, रेस्पिरेटरी रेट हे जास्त असतात 44 टाइम्स पर मिनिट. स्टेडी स्टेट
ब्रेनचा पार्ट आहे. मग ह्या पॉन्स आणि मेडुलामध्ये न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन्स असतात. हे आपल्या रेस्पिरेशनची स्टेडी स्टेट कंट्रोल करतात. मग त्यांना म्हणायचं रेस्पिरेटरी सेंटर. त्यांना म्हणायचं रेस्पिरेटरी सेंटर. हे जे न्यूरॉन्स आहेत जे पॉन्स आणि मेडुलामध्ये आहेत ते आपल्या रेस्पिरेशनची स्टेडी स्टेट कंट्रोल करतात. म्हणून त्यांना म्हणायचं रेस्पिरेटरी सेंटर. म्हणजे आपलं रेस्पिरेटरी सेंटर कुठं आहे? पॉन्स आणि मेडुला. पॉन्स आणि मेडुला हे आपल्या ब्रेनचे पार्ट आहेत. पॉन्स व्हरोनी म्हटलं जातं आणि मेडुला ऑब्लॉंगेटा म्हटलं जातं. आता सांगितलं तुम्हाला हे न्यूरॉन्स असतात पॉन्स आणि मेडुलामध्ये. Such a neuron divided into 3 groups. Dorsal group of neuron in medulla. Inspiratory center असतं त्याच्यामध्ये. Ventrolateral group of neuron मेडुलामध्येच असतो. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन मेडुलामध्ये. इन्स्पायरेटरी सेंटर असतं. व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन मेडुलामध्येच असतात. हे आपले इन्स्पायरेटरी आणि एक्सपायरेटरी सेंटर आहेत. मेडुलामध्ये जे ग्रुप ऑफ न्यूरॉन आहेत ते इन्स्पायरेटरी सेंटर आहेत आणि एक्सपायरेटरी सेंटर. इन्स्पायरेटरी सेंटर म्हणजे तुम्हाला कळतं आपण जी एअर लंगमध्ये घेणार ते कंट्रोल करायची सेंटर तिथं आहेत. कुठं? मेडुलामध्ये. डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन आणि व्हेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन. नंतर पॉन्समध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे. पॉन्समध्ये मेडुला हा ब्रेनचा पार्ट आहे झाला आपल्याला. त्यामध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे. And such a pneumotaxic center is related to rapid eye movement sleep. हा पॉन्स मधला जो न्यूरोटॅक्सिक सेंटर आहे हा रॅपिड आय मुवमेंट स्लीप कंट्रोल करतो. म्हणजे कसं काही वेळेला आपण असं बसून गेलो की पटकन आपले डोळे झाकतात आणि झोप लागते. मग हे सेंटर कुठं आहे? पॉन्स. रॅपिड आय मुवमेंट स्लीप कंट्रोल करतात. पॉन्समध्ये असलेले न्यूमोटॅक्सिक सेंटर हे पॉन्समध्ये आहे. अपर न्यूस्टिक सेंटर हे आपल्या मेडुलामध्ये आहे. अपर न्यूस्टिक सेंटर आपल्या मेडुलामध्ये आहे. इट इज अँटागोनिस्टिक टू न्यूमोटॅक्सिक सेंटर प्रेझेंट इन पॉन्स. पॉन्समध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे आणि मेडुलामध्ये अपन्यूस्टिक सेंटर आहे. हे जे अपन्यूस्टिक सेंटर आहे हे पॉन्समधल्या न्यूमोटॅक्सिक सेंटरला अँटागोनिस्टिक असतात. म्हणजे विरुद्ध ऍक्शन निर्माण करतात. आता सांगितलं मी हे जे पॉन्समध्ये न्यूमोटॅक्सिक सेंटर आहे इट इज रिलेटेड टू रॅपिड आय मुवमेंट स्लीप. मग मेडुलामधलं जे अपन्यूस्टिक सेंटर असतं इट इज रिलेटेड टू नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप. म्हणजे ह्यामधले दोघांचे जे सेंटर आहेत हे विरुद्ध ऍक्शन दाखवतात. मग ती विरुद्ध ऍक्शन कुठली? हा पॉइंट झालेला आहे. हा रॅपिड आय मुवमेंट स्लीप दाखवतो न्यूमोटॅक्सिक सेंटर ह्यातला आणि ह्यातला अपन्यूस्टिक सेंटर हा नॉन रॅपिड आय मुवमेंट स्लीप दाखवतो. जेव्हा इन्स्पिरेशन होतं ड्युरिंग इन्स्पिरेशन एअर टेकन इन लंग्स. आपण इन्स्पिरेशन करत असताना ऑक्सिजन असलेली एअर लंगमध्ये घेतो. हा पॉइंट आपण अभ्यास केलेला आहे. ड्यू टू विच लंग एक्सपांड्स. कंडिशन काय काय घडतात बघा. ड्युरिंग इन्स्पिरेशन एअर टेकन इन लंग ड्यू टू विच lung expands, due to which stretch
स्टिम्युलेटेड. स्ट्रेच रिसेप्टर्स. आता तुम्ही म्हणणार हे रिसेप्टर्स म्हणजे काय? हे रिसेप्टर्स आपल्या बॉडीमधले काही काही स्ट्रक्चर्स आहेत की ज्याच्यामुळं एक्सटर्नल इंटरनल स्टिम्युलाय वातावरणात चेंज झालेला जो बदल आहे आपल्या बॉडीमध्ये या रिसेप्टरच्या सहाय्याने आपण रिसीव्ह करतो. रिसेप्टर्स आर स्पेशल स्ट्रक्चर्स प्रेझेंट इन आवर बॉडी which receives stimuli from external and internal environment. Inspiration झाला होत असताना आपण एअर टेकन इन लंग एक्सपांड होतात, स्ट्रेच रिसेप्टर्स स्टिम्युलेट होतात and they send impulse to. हे कुणाला इम्पल्स सेंड करतात? हे स्टिम्युलेट झाल्यावर एक्सपायरेटरी सेंटरला इम्पल्स सेंड करतात. मग एक्सपायरेटरी जो सेंटर आहे इट सेंड इनहिबिटरी इम्पल्स टू inspiratory center due to which inspiratory muscles relax and then follows expiration. ही घडत असताना काय काय होते बघा. इन्स्पिरेशनच्या वेळेला एअर घेतली लंगमध्ये, त्यावेळी लंग एक्सपांड झाले. लंग एक्सपांड झाल्यावर स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट झाले. मग त्यांनी इम्पल्स सेंड केले कुणाला? एक्सपायरेटरी सेंटर. आता सांगितलं मी एक्सपायरेटरी सेंटर आपला हा मेडुलामध्ये आहे. आता पॉइंट सांगितलेला आहे मी तो वेंट्रोलॅटरल ग्रुप ऑफ न्यूरॉन ज्यामध्ये एक्सपायरेटरी सेंटर त्याच्याशी रिलेटेड आहे. एक्सपायरेटरी सेंटरला हे सिग्नल्स मिळाले, मग इम्पल्स मिळाले, त्याचे सिग्नल मिळाले. मग एक्सपायरेटरी सेंटरनं इम्पल्स सेंड केले कुणाला? इन्स्पायरेटरी सेंटरला, की त्यानं इन्स्पिरेशन करू नये, थांबवावं, इनहिबिट करावं. मग इन्स्पायरेटरी मसल काय होतात? रिलॅक्स होतात. मग इन्स्पायरेटरी मसल रिलॅक्स झाले की एक्सपिरेशन फॉलो, एक्सपिरेशनला सुरुवात होते. मग एक्सपिरेशनच्या वेळेला काय होतं? ड्युरिंग एक्सपिरेशन एअर गिवन आउट, लंग डिफ्लॅटेड, air given out, lung deflated, stretch receptor are not longer stimulated. Stretch receptor stimulate होत नाही. Inspiratory center inhibited. Inspiratory center is no longer inhibited. हिथं inspiratory center हा inhibited झालेला, पण हिथं inspiratory center is no longer inhibited and then begins new respiration. बरोबर ह्याच्या उलट ही कंडिशन घडते. म्हणजे काय होते बघा, एक्सपिरेशनच्या वेळेला एअर गिवन आउट फ्रॉम लंग, पुढची लंग डिप्लाटेड. आता एअर निघून गेली म्हणजे लंग काय झाले? डिप्लाटेड. स्ट्रेच रिसेप्टर्स आर नो लॉंगर स्टिम्युलेट. इथं स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होत नाही. इनहिबिटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड. इनहिबिटर सेंटर हा इनहिबिट केला जात नाही. इथं इनहिबिटर इन्स्पायरेटरी सेंटर, इथं इन्स्पायरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड. इथं इन्स्पायरेटरी सेंटर हा इनहिबिट केला जातो. हा फरक आहे. आणि मग इथं न्यू रेस्पिरेशन बिगिन. इथं इन्स्पायरेटरी सेंटर हा इनहिबिटेड केला जातो. इथं इन्स्पायरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड. मग न्यू रेस्पिरेशन बिगिन्स and these events are called as Hering-Breuer reflex. इन्स्पिरेशनच्या वेळेला काय होतं? एक्सपिरेशनच्या वेळेला काय होतं? ह्या ज्या सगळ्या इव्हेंट्स घडतात या इव्हेंट्सला म्हणायचं Hering-Breuer reflex. And such a reflex control depth and rhythm of respiration. आपल्या रेस्पिरेशनची जी रिदम आहे हा Hering-Breuer रिफ्लेक्स कंट्रोल करतो. सच रिफ्लेक्स प्रिव्हेंट लंग फ्रॉम
inflating at a point from bursting. एक ठराविक एअर आपण आत घेतली लंगमध्ये, तर हा जो रिफ्लेक्स आहे त्या लंगला जास्त इन्फ्लाट होऊ देत नाही, प्रिव्हेंट करतो. इन्फ्लाट म्हणजे जास्त फुगत नाही लंग, जेवढी एअर लंगमध्ये जाऊ शकते तेवढीच घेतो. त्यामुळं लंग ब्रस्ट होत नाही, ब्रस्टिंग होत नाही. ह्या रिफ्लेक्समुळे इट प्रिव्हेंट्स लंग फ्रॉम इन्फ्लॅटिंग ॲट अ पॉइंट ऑफ ब्रस्टिंग. हा पॉइंट झाला. आता त्यामध्ये अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे. रेस्पिरेटरी सेंटर, आपला जो रेस्पिरेटरी सेंटर आहे, इट इज कनेक्टेड टू द सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स हा आपला एक ब्रेनचा पार्ट आहे. आपला रेस्पिरेटरी सेंटर आपल्या सेरेब्रल कॉर्टेक्सशी कनेक्शनमध्ये असतो. सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणजे आपला मोठा मेंदू, लार्ज ब्रेन हा पार्ट आहे. सो वी कॅन व्हॉलंटरीली चेंज ब्रीदिंग पॅटर्न. त्यामुळे आपण आपल्या मनानुसार ब्रीदिंग पॅटर्न हा बदलू शकतो. जे रेस्पिरेटरी सेंटर आहे आपलं, इट इज कनेक्टेड टू सेरेब्रल कॉर्टेक्स. सेरेब्रल कॉर्टेक्स हा म्हणजे आपला मोठा मेंदू आहे, तो पार्ट आहे. सेरेब्रम हा मोठा मेंदू आहे, त्याचा हा आउटर पार्ट आहे कॉर्टेक्स, म्हणून सेरेब्रल कॉर्टेक्स म्हटलेला आहे. सो वी कॅन व्हॉलंटरीली चेंज आवर ब्रीदिंग पॅटर्न. In lung, water and other irritating gases not enter in lung. Water and other irritating gases not enter in lung due to such voluntary control. Voluntary control, रेस्पिरेटरी सेंटर हा सेरेब्रल कॉर्टेक्सला जोडलाय ना, त्यामुळं आपण आपलं जे रेस्पिरेशन आहे व्हॉलंटरी चेंज त्याचा पॅटर्न बदलू शकतो. समजा शरीरामध्ये आपल्या नाकातून पोहत असताना नाकातून पाणी आत गेलं, किंवा काही काही वेळा आपण अशा ठिकाणी गेलो जिथे इरिटेटिंग गॅसेस आहेत, पोल्युशन झालेल्या एरियामध्ये गेलो, इरिटेटिंग गॅसेस आहेत, तिथं दीर्घकाळ थोडा वेळ आपण श्वास घ्यायचा थांबवतो. मग तो व्हॉलंटरीली कंट्रोल करू शकतो आपण. का करू शकतो? कारण रेस्पिरेटरी सेंटर हा सेरेब्रल कॉर्टेक्सला कनेक्शन असल्यामुळं वी कॅन व्हॉलंटरी चेंज आवर ब्रीदिंग पॅटर्न. सो water and irritating gases not enter in our lung. Hence, such a voluntary control is a protective mechanism. म्हणून तो voluntary control आपल्याला संरक्षण देतो. हा पॉइंट झाला पूर्ण सगळा. रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग मध्ये हे आलं पाहिजे. त्यामध्ये हेअरिंग ब्रीवर रिफ्लेक्स, इन्स्पिरेशन होताना काय होतंय त्याच्याबरोबर उलट एक्सपिरेशन होताना काय होतंय, या दोन्हीचा अभ्यास तुम्ही बरोबर केला पाहिजे. हे एअर आत आल्यावर काय होतंय, लंगची कंडिशन, एअर बाहेर गेल्यावर लंगची कंडिशन. इथं स्ट्रेच रिसेप्टर स्टिम्युलेट होतात, इथं होत नाही. इथं इन्स्पायरेटरी सेंटर इनहिबिट केलं जातं, इथं इन्स्पायरेटरी सेंटर इनहिबिट केलं जात नाही. दोघांचा अँटागॉनिस्टिक विरुद्ध ऍक्शन असलेली त्या सगळ्या इव्हेंट्सला आपण म्हटलं हे ब्रीवर रिफ्लेक्स. आता त्या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहे. पुढचा पॉइंट आहे रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये काही काही डिसऑर्डर्स आहेत आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे, म्हणजे विकार निर्माण होतात श्वसन संस्थेचे काही काही विकार. त्यातले साधारण आपल्याला 8 त्यांनी अभ्यासाला दिलेले आहेत. मग आपण त्यातले फक्त 4 आज बघू. मग त्याचा अभ्यास करत असताना कसा अभ्यास करायचा बघा. आता हा पहिला डिसऑर्डर आहे इम्फिसिमा म्हणायचा. इम्फिसिमा. मग या डिसऑर्डरशी त्यांनी काय अभ्यास तुम्हाला दिलेला आहे, तर त्याचं सिम्पटम, लक्षण काय आहे, त्याचं कॉज कशामुळे होतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंट. आता हा इम्फिसिमा हा डिसऑर्डर झाला तर त्याचं लक्षण काय बघा. डॅमेज टू अल्व्हिओलाई. तुम्हाला माहिती आहे लंगमध्ये अल्व्हिओलाई असतात, ते डॅमेज होतात म्हणजे ब्रेकडाऊन होतं. आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ,
श्वास कमी प्रमाणात घेतला जातो इम्फिसिमामध्ये. मग हे सिम्पटम झालं शॉर्टनेस ऑफ ब्रीथ आणि डॅमेज अल्व्हिओल आहे, ब्रेकडाऊन ऑफ अल्व्हिओल आहे. मग ह्याचं कारण स्मोकिंग आणि एअर पोल्युशन ह्याचं कारण आहे. मग ह्याच्यावर ट्रीटमेंट अवॉइड स्मोकिंग, अवॉइड पोल्युटेड एरिया, अवॉइड एअर पोल्युशन. ट्रीटमेंट इम्फिसिमा म्हणायचं. अल्व्हिओला डॅमेज झालेलं असतं, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्मोकिंगमुळं, एअर पोल्युशनमुळे होतं. मग ट्रीटमेंट सांगितली अवॉइड स्मोकिंग, अवॉइड एअर पोल्युशन. दुसरा क्रोनिक ब्रॉन्कायटिस. लक्षण बघा त्याचं सिम्पटम कफ, दीर्घकाळ खोकला येतो, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, क्रोनिक ब्रॉन्कायटिस म्हणायचं. सिम्पटम ह्याचं कारण ह्याच्यासारखंच आहे, स्मोकिंग, एअर पोल्युशन. ह्याची ट्रीटमेंट सेम तशीच अवॉइड स्मोकिंग, अवॉइड एअर पोल्युशन. दोन डिसऑर्डर झाले, इम्फिसिमा, क्रोनिक ब्रॉन्कायटिस. लक्ष द्यायचं काय, कफ, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. इथं पण शॉर्टनेस ऑफ ब्रीथ पण अल्व्हिओल डॅमेज होतात. तिसरं ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, इन्फ्लामेशन ऑफ ब्रॉन्की. तुम्हाला माहिती आहे ट्रकीचं डिवायडेशन म्हणून ब्रॉन्की, राईट लंगमध्ये आणि लेफ्ट लंगमध्ये एक एक ब्रॉन्की जाते, ही ब्रॉन्की. मग ह्या ब्रॉन्कीला इन्फ्लामेशन, सूज येते, पहिलं सिम्पटम झालं. दुसरं शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, कमी प्रमाणात एअर आत घेतली जाते. आणि तिसरं येलो म्युकस, कफ्ड आउट, खोकत असताना येलो म्युकस बाहेर पडतं. हे ॲक्यूट ब्रॉन्कीचं झालं. मग हे ॲक्यूट ब्रॉन्कायटिसचं हे लक्षण झालं. मग कारण काय, कशामुळे होतं, व्हायरस किंवा बॅक्टेरिया, ह्या दोघांच्या इन्फेक्शनमुळे होतं. आणि इफ बॅक्टेरियल, जर ते बॅक्टेरियल असेल, बॅक्टेरियामुळे असेल ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, दे टेक antibiotic, take cough medicine and use vaporizer. वाफ घेतली जाते. वाफ घेतल्यामुळे काय, ब्रॉन्कीला जी सूज आली ती कमी केली जाते. आणि समजा हा व्हायरल आणि बॅक्टेरियल आहे सांगितलं तुम्हाला, आणि समजा हा जर बॅक्टेरियल असेल तर अँटीबायोटिक घ्यायची, त्या बॅक्टेरियाला किल करण्याची, आणि कफ मेडिसिन घ्यायचं. त्यामुळे ॲक्यूट ब्रॉन्कायटिस हा कमी होत जातो. पुढचा आहे सायन्युसिटिस. हा एक प्रकारचा डिसऑर्डर आहे. मग ह्यामध्ये काय होतं, इन्फ्लामेशन ऑफ सायन्युसेस. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये सायन्युसेस असतात, स्ट्रक्चर विशिष्ट प्रकारचे, त्यांना सूज येते. अँड म्युकस डिस्चार्ज. मग म्युकस नाकातून विशिष्ट प्रकारचं जेलीसारखा पदार्थ बाहेर पडत असतो, म्युकस डिस्चार्ज. मग हे त्याचं सिम्पटम झालं. त्याचं कॉज व्हायरल अँड बॅक्टेरिया, व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे होतो. आणि इफ बॅक्टेरिया, दे टेक अँटीबायोटिक अँड यूज व्हेपोरायझर. व्हेपोरायझर म्हणजे वाफ घेतली जाते. वाफ घेतल्यामुळं काय होते, ह्याला जी सूज आलेली आहे ती कमी होते, आणि जे जंतू आहेत ते गरम हवेमुळं मारले जातात, म्हणून यूज व्हेपोरायझर. असे 4 प्रकारचे डिसऑर्डर आपण अभ्यास केलेले आहेत रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये. कुठल्या 4 प्रकारचे, इम्फिसिमा, ह्यामध्ये कशाला डॅमेज होतो, अल्व्हिओला, सिम्पटम यायला पाहिजे. क्रोनिक ब्रॉन्कायटिस, कफ आणि शॉर्टनेस ऑफ ब्रीथ. ॲक्यूट ब्रॉन्कायटिस, ब्रॉन्किला इन्फ्लामेशन. सायन्युसिटिस, सायन्युसेसला इन्फ्लामेशन. शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, ह्या तिघांचे सरळ शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, कमी प्रमाणात एअर आत घेतली जाते. मग अभ्यास करत असताना तुम्ही कसा अभ्यास करणार, त्याचं सिम्पटम, त्याचं कॉज आणि त्याची ट्रीटमेंट. असे फक्त 4 आपण अभ्यास केलेले आहेत आणि 4 राहिलेले आहेत. आणि थोडे 1-2-3 पॉईंट त्या टॉपिकमध्ये राहिलेले आहेत, ते पुढच्या लेक्चरला आपण अभ्यास करू. म्हणजे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन हा टॉपिक आपला पूर्ण कव्हर होतो. म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये अगदी 2-3 पॉईंट राहिलेले आहेत, तेवढा लेक्चर झालं की हा टॉपिक आपला कव्हर होणार आहे. मग